पब्लिक व्हिडिओ म्हणू लागले. नाही ठेवत होता अवकाळा ठेवत नाही चालू नाही श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमो नमः. सर्व सद्भक्तांना ओम नमः शिवाय, हर हर महादेव. या अधिक मासामध्ये श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे संस्थापक व अध्यक्ष श्री महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली शिवमहिमा या पेजवर सर्व सद्भक्तांनी लाईव्ह हा शिवरुद्राभिषेक जो तुम्ही बघता अतिशय आनंद व सबरस आहे. सकाळच्या सत्रामध्ये शिवरुद्राभिषेक आपल्याला कानापर्यंत श्रवण करून घ्यायचा हा खूप एक योगदान आहे. सर्व सद्भक्तांनी या पुरुषोत्तम मास श्री विष्णू व श्री लक्ष्मी ध्यान करायचा असतो. जसे श्रावणामध्ये शिव पार्वतींचा ध्यान असतो तसा अधिक मासामध्ये श्री विष्णू लक्ष्मीचा असतो. कुठलाही देव देवतेचा तुम्ही आराधना जप तप करू शकता. जप तप केल्यानंतर आपला इंद्रियांना भरपूर ताकद मिळतो. एक प्रकारे त्यांना अमृत दिल्यासारखं होतो. सकाळच्या सत्रामध्ये म्हणा प्राणायाम योगासन आपल्याला खूप श्वासोच्छ्वासाचा पवित्र एक श्वास मिळतो सकाळच्या सत्रामध्ये. म्हणून सर्वांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपला नित्यपूजा व देवकार्य करून एक 10 ते 15 मिनिटं त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही ध्यान करू शकता. आपले इष्टदेव म्हणा कुलदेवता त्यांचं ध्यान नामस्मरण करून पद्मासन घालून जप आणि तप केल्यानंतर आपल्याला शरीराला व्यायाम होतो आणि आपल्याला कुठलाही रोगराई येत नाही. आता बसून राहिल्यानंतर काय करायचा तर मंत्रोपचार करायचा आहे. आता श्री अधिक मासामध्ये या कोरोना विषाणू अधिक होत चाललेला आहे. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व गुरु व शिष्य जगद्गुरु मिळून मंत्रोपचार पूजा यज्ञ याग क्रिया विश्व कल्याणार्थ भारत कल्याणार्थ जन कल्याणार्थ सर्व हवन याग यज्ञ क्रिया करत आहेत. आता सर्व सद्भक्तांनी याच्यामध्ये सहभागी होऊन आता या शिवमहिमा पेजवर जवळजवळ 50 ते 52 हजार लोक या व्हिडिओमध्ये सामील झालेले आहेत आणि लाईव्ह पूजामध्ये बसणारे 48 ते 49 हजार पूजाला बसलेले आहेत. पूजाला बसून त्यांनी आनंद कृतकृत्य धनधान्य झालेला आहेत. आपणही सुद्धा जसं पुण्य कमवलेलं आहे धनधान्य झालेला आहात तसंच इतरांना पण आपला अजून शिवभक्त म्हणा अजून महादेवाचे भक्त खूप आहेत. आपण अजून त्यांना शेअर करायचं आहे. त्यांना सांगायचं आहे सकाळी 7 ते 8:30 पर्यंत शिवमहिमा या पेजवर शिवरुद्राभिषेक लिंगाष्टक व बिल्वार्चनाचा कार्यक्रम असतो आणि आरती असतो. आणि मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या एकादशी ह्या दिवशी श्री महालक्ष्मी येथे विष्णूचा व लक्ष्मीचा शताष्टोत्तर नामाना कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होतो. तरी सर्व माता भगिनी बंधू व भाग्यवसरण
सर्व बंधुराजांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे, उपभोग घ्यायचा आहे. तर आपण घरामध्ये बसून पूजा जर करत असाल तर त्यांनी श्री महेश स्वामी यांच्याकडे नाव द्यायचं आहे की मी आज या टायमाला पूजेला बसणार आहे. पूजेला बसायचं म्हणजे काय, तिथे तुम्हाला काही जास्त खर्चाचं नाहीये. तुमचं नाव आणि पत्ता द्यायचा आहे. ज्या व्यक्तींना पूजेला बसायचं आहे त्यांनी म्हणजे किती दाम्पत्य झाले तो आम्हाला कळेल. म्हणजे तुम्ही पूजेला बसलात ते आम्हाला कळालं म्हणजे ते तेवढा संकल्प होतो. अधिक मासामध्ये आमचा सहस्त्र प्रथम असा आमचा संकल्प होता. म्हणजे 1001 लोक पूजेला बसावा असा संकल्प होता. तर श्री शंभू महादेव व पार्वती किंवा विष्णू लक्ष्मी यांचा आशीर्वादानं जवळजवळ 48,000पर्यंत हा तो दाम्पत्य यजमानांनी पूजेचा लाभ घेतलेला आहे आणि पूजेला बसलेला आहे. त्यांनी सर्व सद्भक्तांनी त्याचा लाभ घेतलेला. त्यांनी आम्हाला मेसेज म्हणा व्हॉट्सअपवर त्यांनी नाव दिलेलं आहे की आम्ही या पेजवर येऊन पूजेला बसलेला आहोत म्हणून. तर आपला वीरशैव धर्म म्हणा, श्री महादेवाचं भक्त म्हणा, सर्व धर्म समभाव या हेतूने सामाजिक आर्थिक दृष्ट्या याच्यानं सर्व भक्तगण आपण आपल्या घरात पूजेला बसलेला आहात. तरी आपला सर्व दुःख व सर्व कष्ट निवारण व्हावं म्हणून श्री शंभू महादेव उमा महेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. शनिवार द्वितीय तृतीय तिथीनिमित्तस्य पूजनस्य करोमि. म्हणजे आज अधिक मासाचा 17व्या दिवसाचा पूजा प्रारंभ होत आहे. तर पौर्णिमा परवा दिवशी झालेला आहे. आज द्वितीय तृतीय हा उद्देशाने तिथी अनुसार येतो आणि आपला रोजचं याच्याने बघितलं तर 16वा दिवस येतो. म्हणून सर्व सद्भक्तांनी याचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. अधिक मासाचा आनंद घ्या. आता गुरुध्यान व शिवध्यान करून पुढचं पूजा आम्ही आरंभ करत आहोत. ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्भो फलसारभक्षितं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वर तव पादपङ्कजम्. ओम पंचाननमुखोद्भूतान् पंचाक्षरमनोपमान् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरुन्. जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर हर महादेव. श्री शंभुनाथ भगवान की जय. श्री मृत्युंजय स्वामी भगवान की जय. प्रथमतः हात पूजेला बसलेल्या दाम्पत्यांनी आपण घरामध्ये हात जोडून ओम नमः शिवाय मंत्रोपचार करायचा आहे. आपण जे नाव दिलेलं आहात त्यांच्याच वतीने हा शिवरुद्राभिषेक प्रारंभ होता आणि रुद्र पठण आपल्या परिवाराच्या वतीने करत आहोत. तरी सर्व सद्भक्तांनी आपण हात जोडून ओम नमः शिवाय हा मंत्रोपचार करायचा आहे. प्रथमतः गंगेला आवाहन करून घ्यायचं आहे. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. गंगा मातायै ते नमो नमः. गंगा माता की जय. गंगा माता वहनं करोमि. दोन दाणे अक्षता वाहून नमस्कार करा. गंगा माता की जय. गंगा मैया की जय. आता फुलं घ्यायचं तांब्यामधला कळश मधला आपला पूजेच्या साहित्यावर पाणी प्रक्षेपण करायचा. ओम अपशर्पंतु ये भूता सर्व लोक शिवाज्ञायान. पूजेच्या साहित्यावर पाणी प्रक्षेपण केल्या स्वतः यजमानाने आपल्या मस्तकावर शिंपडून घ्यायचं आहे. ओम सुशांतिर्भवतु सन्मंगलानि भवन्तु भवन्तु दीर्घमायु. आता आपल्याला पूजेला असलेला संकल्प करायचा आहे. संकल्पाच्या अगोदर आचमन करायचं आहे. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम ऋग्वेदाय स्वाहा. ओम यजुर्वेदाय स्वाहा. ओम सामवेदाय स्वाहा. ओम अथर्वणवेदाय नमः. चौथ्यांदा हात धुवून घ्यायचा. डोळ्याला पाणी लावून घ्या. नेत्राचमनं करोमि नेत्रस्पर्शं कृत्वा. असा हात करायचा अजिबात आता सोडायचं नाहीये. अपस्पृशस्तपूजामहं करोमि. हरः ओम शिव शिव शंभोराब्दया प्रवर्तमान शब्द ब्रह्मणः. द्वितीय परार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनोन्दरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे मेनो दक्षिण दिग्भागे श्रीशैलस्य पश्चिम प्रदेशे महाराष्ट्र प्रदेशे पुण्यक्षेत्रे
पिंपरी चिंचवड ग्रामस्य अस्मिन् श्रीमन्नृपशालिवाहनं श्रीशके कोणिः वेजाळीस चार्वरि नाम संवत्सरे शरद ऋतु मासोक्तममासे अधिकमासे कृष्णपक्षे एवं गुणविशेषण विशिष्टायाम् अष्टषष्टिलिङ्गसमूहे च रोजन् शनिवासरे शनिवद्वितीया तिथो रेवती नाम नक्षत्र व्याघात योग तैतिल नाम करणम् एवं गुणविशेषण विशिष्टायाम् अष्टषष्टिलिङ्गसमूहे च सर्व सद्भक्तांनी आज पूजेला बसलेल्या यजमानांनी आपण नाव घ्यायचं आहे घरापासून अथ यजमानस्य नामस्य इते नमो नमः म्हणा मम आत्मनः श्रुते स्मृते वेदोक्त पुराणोक्त आगमोक्त शास्त्रोक्त सर्व संपद इच्छित मध्ये कुलदैवत स्थानदैवत ग्रामदैवत इष्टदैवत सर्व गुरुवर्याणां ऋषि मुनि कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थम कोरोना महामारी विषाणु अतिशीघ्र निवारणार्थम परिहारार्थम इति संकल्प श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिति पिंपरी चिंचवड पुणे सुसंस्थित संस्थापक अध्यक्ष श्री महेश स्वामी सर्वधर्म सामाजिक आध्यात्मिक कार्यस्य विश्व कल्याणार्थ जन कल्याणार्थ भारत कल्याणार्थ इति अधिक मास निमित्त शिवरुद्राभिषेक विष्णु याग लक्ष्मी याग गणेश याग कृत्यर्थे इति सर्व संकष्ट सर्व पीडा सर्व दुःख निवारणार्थम यजमानस्य ग्रह मध्ये वास्तु दोष क्लेश मनोकामना प्राप्त्यर्थम सर्व दोष सर्व क्लेश निवारणार्थम परिहारार्थम सर्व कार्येषु व्यवहार व्यापार उद्योग सर्वे जनाः सुखिनः सन्तु इति संकल्प सिद्ध्यर्थ अहम मह्यम करिष्ये आपापला नाव घ्यायचा गोत्र घेऊन खाली संकल्प सोडून द्यायचा ओम सुशांतिर्भवतु सन्मंगलानि भवन्तु बृहन्तु दीर्घमायुः आता संकल्प झाल्यानंतर तांब्यामधील फुलं घ्या 10 दिशांना पाणी शिपडून घ्यायचं आहे प्रक्षेपण करायचं आहे ओम पूर्वेंद्राय नमः ओम पश्चिमे वरुणाय नमः ओम दक्षिणे यमाय नमः ओम उत्तरे श्री कुबेराय नमः ओम आग्नेय अग्निदेवताय नमः वायु वायुदेवताय नमः नैऋत्य निर्देवताय नमः ईशान ईशान देवताय नमः ऊर्ध्व दिशाय तुम ब्रह्माय नमः ओम पृथिव्यै नमः ओम भूमातायै ते नमो नमः एक फुला घ्या त्या फुलाला जल लावा आणि हळद कुंकू वाहून त्या फुलाला हळद कुंकू लावायचा आणि जमिनीवर ठेवायचा ओम महाकूर्माय नमः ओम कूर्मदेवताभ्यो नमो नमः दोन अक्षत वाहन नमस्कार करा ओम भूमातायै ते नमो नमः भूमाता की जय भूमाता की जय आता दीप असेल तर निरंजन किंवा समयकडे बघून हात जोडून नमस्कार करा ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांति 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 दीप ज्योति पूजनम करोमि शायते नमो नमः हात जोडून प्रार्थना करा अंधकार व काम क्रोध लोभ मद मत्सर वैरत्व निवारणासाठी अग्नि देवतेकडे प्रार्थना करायचा आहे ओम शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदाम शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते दीप ज्योति नमोस्तुते
दीपपूजा झाल्यानंतर तो दिवा हातात घेऊन 10 दिशांना ओवाळायचा आहे. ओम स्वप्रकाशो महादेवः सर्वान्तस्तिमिरावः सभायाविन्तरं ज्योतिर्दीपोऽयं प्रतिगृहीतं दीपमाग्रापयामि दीपं दर्शयामि इति श्री वास्तुदेवता भगवान की जय. ओम नमः शिवाय. आता दीपपूजा व वस्त्रते झाल्यानंतर श्री गणेश महाराजांना 3 वेळा पळीनं पाणी घालायचं आहे. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. 3 वेळा पाणी घाल्यानंतर स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायचा आहे. ओम गम गणपतये ते नमो नमः. थोडंसं पंचामृते करा. ओम आप्यायस्व समेत ते विश्वत सोमरुष्णीयं भवावाचेस्य संगरीति कुञ्चामृतेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि. संक्षिप्त पूजा करून घ्या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात् इति भस्म परिकल्पयामि. ओम परमानन्दसौरभ्यं परिपूर्णदिगन्तरं पूर्वाण परमं गन्धं कृपया परमेश्वरान् दिव्यक्षकान् धारयामि दधारयामि. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. आता गणपतीला हात जोडून नमस्कार करा. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आता श्री गणेशांना धार धरायचा आहे. जलाना से करून असं धार धरायचा आहे. मनामध्ये ओम गम गणपतये नमः म्हणायचं. हर ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवागुंसस्तनो विषेम देवैतं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शान्ति शान्ति शान्तिः. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यमृतं वच्म्येव सत्यं वच्म्येव त्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादितुयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठते सर्वं जगदिदं त्वयि लयविष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरार्धेन्द्रस्थितं तारेण रुद्धम्. एतत्त्वमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारः मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्चुरुत् गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गम गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं चैवास्तैर्बिभ्राणमूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सुष्ठ्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायाति यो नित्यं स योगी योगिनामरः. नमो व्रातपदये नमो गणपतये नमः प्रमथपदये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. श्री गणपति गजानन भगवान की जय. श्री विघ्नेश्वर भगवान की जय. रिद्धि सिद्धि विनायक भगवान की जय. ओम गम गणपतये
सर्वार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभवम् विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेतां संवत्सरेण सिद्धिश्च लभते नात्र संशयः अष्टभ्यो वीरमाहेश्वरेभ्यश्च लिखित्वा समर्पयेदां तस्य विद्या भवेत् सर्वां गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति गजानन भगवान की जय श्री विघ्नेश्वर भगवान की जय श्री रिद्धि सिद्धि विनायक भगवान की जय गणपति बाप्पा मंगल मूर्ति आता श्री गणेश महाराजांची पूजा झाल्यानंतर आता श्री गंगा मातेचा पूजा प्रारंभ होतो। सर्व सद्भक्तांनी आता श्री अधिक मासाचा आपण पुरेपूर लाभ घेतलेला आहात। म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये शिवरुद्राभिषेक व सायंकाळच्या टायमाला आपण विष्णू याग, लक्ष्मी याग, गणेश याग या याच्यामध्ये सहभाग घेऊन जे तुम्ही धन्य झालात, कृतकृत्य झालात आणि सर्व कष्ट निवारणासाठी जे तुम्ही संकल्प केलात आणि प्रार्थना केलात श्री लक्ष्मी श्री विष्णूंना असेच तुम्ही पूजा प्रारंभ करायचा आहे। आणि सर्व सद्भक्तांना आणि आपले नातेवाईक मित्रांना सांगायचं आहे की सर्व या शिवमहिमा पेजवर आपण शेअर करून काम करून घ्या असे सांगायचं आहे। आणि विशेषत्वे करून आता थोडेच दिवस राहिलेले आहेत। अमावस्याचे एक दिवस अगोदर अधिक मास असतो, अमावस्या दिवशी होऊन जातो। सर्व सद्भक्तांनी याचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे आणि सर्व सद्भक्तापर्यंत हा शिवमहिमा पेज आपल्याला पाठवायचा आहे आणि याचा लाभ घ्या असे म्हणायचं आहे। हर ओम कलशस्समुखे रुद्रकण्ठे विष्णुस्तमासिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृताः कुक्षोतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धराः ऋग्वेदोऽथ यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः अंगैश्च सविता सर्वे कलशन्तु समासिताः गायत्री चैव सावित्री शान्तिपुष्टिकरिस्थिताः आयान्तु मम शान्त्यर्थं दुर्दिक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। गंगा माता की जय, गंगा मैया की जय। शिव सांबदे नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। श्री भोलेनाथ भगवान की जय, श्री शंभुनाथ भगवान की जय। आता गंगा मातेचा पूजा झाल्यानंतर आपण शिव उमा महेश्वर यांचा आता गंगा आणि शिव तिघांचे मिळून शिव महादेव मूर्ती पिंडीस आपण आता शिवरुद्राभिषेक प्रारंभ करत आहोत। शिवरुद्राभिषेक प्रारंभ करण्यापूर्वी त्यांना यथोचित पंचब्रह्ममंत्रासना स्नान घालायचं आहे। मनामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्रोपचार करायचा आहे। हर ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनादि भवे भवस्वमा भवद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः करवीकरणाय नमो बलवीकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः। ओम घोरभूतघोरघोरघोरतरभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यः नमस्ते अस्तुरुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम ईशान सर्वविद्यानाम् ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोमिति पंचब्रह्ममन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि। श्री भोलेनाथ भगवान की जय, शंभुनाथ भगवान की जय, श्री एकादश रुद्रगण भगवान की जय। आता पंचब्रह्म मंत्र पूजा झाल्यानंतर आता षोडशोपचार पूजा प्रारंभ होतो।
संक्षिप्त पूजा करून घ्यायचा आहे। ओम मनादि शाश्वतं शान्तं चैतन्यं चित् स्वरूपकं चिदंगं शुभाकारं चित् भस्मलिंग धारणं इति भस्म परिकल्पयामि हेमं परमानंद सौरभ्यं परिपूर्ण दिगंतरं गृहाण परमं गंधं कृपया परमेश्वर। ओम अक्षतान्धरादिव्यफलदण्डुलविसृतान् अर्पयामि महाभक्त्यां प्रसीद परमेश्वर दिव्यक्षतां धारयामि। ओम तुर्यवनसम्भूतं नानागुणसमन्वितमानं सौरभं पुष्पं गृहीतामिदमुत्तमम् इति नानाविधपरिमलपुष्पाणि समर्पयामि। ओम सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्णां धूपमाग्रापयामि धूपं दर्शयामि। प्रकाशो महादेवः सर्वान्तस्तिमिरावः सभायन्तरं ज्योतिर्दीपोऽयं प्रतिगृह्णां दीपमाग्रापयामि दीपं दर्शयामि। ओम नैवेद्यं शरसोपितं नानोक्तसमलितं तदिक्षीरोक्तोपितं नैवेद्यं प्रतिगृहीतं निवेद्यान्ते विशेषस्वार्घ्यं भवपानीयं समर्पयामि। ओम नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी पतये ते नमो नमः। शिवाय नमस्कारं करोमि। आता सर्व सद्भक्तांनी आपल्या ग्रहामध्ये सर्व कष्ट निवारणार्थासाठी धन धान्य जे येत नाही त्यांचा प्रार्थना करायचा आहे। हे शंभू महादेवा आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येऊ द्या आणि आपणाचे जे दारिद्र्य आहे ते सर्व नाश होऊन जाऊ द्या। तुमच्या चरणी आम्ही दाम्पत्य किंवा आई वडील किंवा बंधू बहीण कोणीही असेल तर यजमानाने शिरसाष्टांग प्रणिपात करतो म्हणून श्री शंभू महादेव व पार्वतींच्या समक्ष साष्टांग नमस्कार करतो आणि आमचा सर्व कष्ट निवारण व्हावा म्हणून आम्ही आता षोडशोपचार पूजा प्रारंभ करत आहोत। आता जो भी येथे पूजा होत आहे हा सर्व विश्व शांती जन कल्याण आणि भारत कल्याणासाठी होत आहे। विशेष म्हणजे या आता 2020 जो सण आलेला आहे हा वर्ष पूर्ण रोग व्याप्त यांचा आहे, पण ह्या रोग व्याप्त आम्हाला भीत नाही असे महादेवांना सांगून तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहू द्या असे सांगून श्री शंभू महादेवाचरणी आपण ओम नमः शिवाय मंत्रोपचार करत आपण आता षोडशोपचार पूजा प्रारंभ करणार आहोत। ओम श्री रंगनाथाय नमो नमः श्रीमन्महागणाधिपते नमो नमः। भक्तिलेश संपर्कात् परमानंद संभवः तस्मै ते चरणाब्जाय पाद्यं शुद्धाय कल्पये। ओम शिवाय नमः पाद्यं समर्पयामि। ओम तापत्रय हरं दिव्यं परमानंद रक्षणं तापत्रय विनिर्मुक्ते तवार्घ्यं कल्पयाम्यहम्। ओम शिवाय नमः अर्घ्यं समर्पयामि। ओम वेदानामपि वेदाय देवानां देवतात्मन्याचमनं कल्पयामि शुद्धानं शुद्धिहेतवे। ओम शिवाय नमः आचमनीयं समर्पयामि। ओम सर्वपापहीनाय परिपूर्ण सुखात्मने मधुपर्कं महादेव कल्पयामि प्रसीद मे। ओम शिवाय नमः मधुपर्कं समर्पयामि। ओम परमानंद बोधाब्धोन्मुक्तिनिर्जमूर्ते सांगोपांगस्नानं कल्पयामि प्रसीद मे। ओम शिवाय नमः शुद्धोदकेन स्नापयामि। ओम आप्यायस्व समेतुते विश्वतः सोमरुष्णीयं भवावादिश्य संगले। ओम शिवाय नमः क्षीरेण स्नापयामि। ईशानमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि। ओम दधिक्रामो आकारिशं जिष्णोरस्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकृत प्राणायुषितारिषदाम्। ओम शिवाय नमः दद्ना स्नापयामि। ओम शुक्रमसि ज्योतिरसि तेजोसि देवो वस्वतुतोत्पुनां त्वच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः। ओम शिवाय नमः घृतेन स्नापयामि। अघोरमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि। ओम मधुवातारुतायते मधुक्षरन्ति सिन्धवः माद्भिर्न संतोषदैः मधुनक्तमदोषज मधुमस्पार्थिवमृजः मधुदेवरस्तनोपिता मधुमानो वनस्पतिर्मधुमामस्तु सूर्यः माद्भिर्गावो भवन्तुनः। ओम शिवाय नमः मधुना स्नापयामि। वामदेवमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि। हम स्वादोपवस्पतिव्याय जन्मने स्वादुन्द्राय शुभवितुनाने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पते मधुमा मदाभ्यः। ओम शिवाय नमः शर्कराय स्नापयामि। शुद्धोजातमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्।
ओम गंधधारं द्रार्दर्शं नित्यपुष्टां करिष्णीं ईश्वरीं सर्वभूतानां तां योपयश्रियं ओम शिवाय नमः गंधोदकेन स्नापयामि ओम अक्षतां धवलां दिव्यस्थिरतुण्डमिश्रितान् अर्पयामि महाभक्त्यां प्रसीद परमेश्वर ओम शिवाय नमः गंधाक्षतालोकेन स्नापयामि ओम नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी पतये ते नमो नमः ओम शिवाय नमः इति शिव नमस्कारं करोमि हर शंभुनाथाय नमः भोलेनाथाय नमो नमः रुद्र रुद्र महारुद्र गंडरुद्र अतिरुद्र एकादरुद्रस्यायते एकादश रुद्रगणायते नमो नमः श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय श्री संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय श्री जगज्योति बसवेश्वर महाराज की जय। आता सर्व सद्भक्तांनी शिवरुद्राभिषेक प्रारंभ होत आहे। आपण हात जोडून मनामध्ये किंवा जोरानं ओम नमः शिवाय हा मंत्रोपचार करायचा आहे। आपला जो कष्ट आहे ते कष्ट निवारणासाठी आपण श्री शंभू महादेवांना प्रार्थना करतो, त्यांच्या चरणी आपण शिरसाष्टांग नमस्कार करून आता आपला सेव संकल्प आहे त्यांना सांगून आम्ही आता शिवरुद्राभिषेक प्रारंभ करत आहोत। भारत कल्याणार्थ विश्व कल्याणार्थ जन कल्याणार्थासाठी हा शिवरुद्राभिषेक आता प्रारंभ होत आहे। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् ऊर्ध्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यदि भस्म परिकल्पयामि ओम परमानंद सौरभ्यं परिपूर्ण दिगंतरं गृहाण परमं गंधं कृपया परमेश्वरादिव्यक्षतां धारयामि। श्री शंभुनाथ भगवान की जय। आता सर्व शिवभक्तांनी आणि महादेव भक्तांनी हात जोडून ओम नमः शिवाय मंत्रोपचार करायचा आहे। आता शिवरुद्र पठण ओम हरः ओम श्री रुद्रस्य प्रश्नस्य अनुचुप्छन्दः अघोर ऋषिः संकर्षण मूर्ति स्वरूप यो साभादित्य परम पुरुषः स एष रुद्रो देवता अग्निकृतजरमायामिष्टिकायां शतरुद्रीय जपाभिषेकयोर विनियोगः ओम सकलश्च रुद्राध्यायश्च श्री रुद्रो देवता एका गायत्री छन्दः त्रिस्रो अनुष्टुभस्तिस्रः पङ्क्तय सप्तानुष्टुभो द्वे जगत्यो श्री परमेष्ठीर्षिः श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थे विश्वदैवत कुलदैवत स्थानदैवत ग्रामदैवता प्रीत्यर्थे शतरुद्रीय जपेभिषेके च विनियोगः। आता सर्व सद्भक्तांनी जसा मी करन्यास आणि अंगन्यास करतो तसा आपण सुद्धा करायचा आहे। अथ करन्यासः ओम अग्निहोत्रात्मने अंकुष्ठाभ्यां नमः ओम दशपर्णमासात्मने दशनेभ्यां नमः ओम चातुर्मासात्मने मध्यमाभ्यां नमः ओम निरुडकशुन्धात्मने अनामिकाभ्यां नमः ओम ज्योतिष्ठोमात्मने करुचिकाभ्यां नमः ओम सर्वकृत्वात्मने करतलकरपृष्ठाभ्यां नमः। अथ हृदयादिन्यासः ओम अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः दशपर्णमासात्मने शिरसे स्वाहा चातुर्मासात्मने शिखायै वषडा गरुडविवृन्दात्मने कवचाय ज्योतिषोमात्मने नेत्रत्रयाय वौषडा सर्वकृत्वात्मने अस्त्राय फटा ओम भूर्भुवस्सुवरोमिति दिग्बन्धः अगजानम् आपातालनभस्थलान्तभुवना ब्रह्माण्डमाविस्फुर ज्योतिस्फाटिकलिङ्गमौलिविलसत्पूर्णेन्दुवन्तामृतये हस्तोकाप्लुतमेकवारमनिशं रुद्रानुवाकाञ्जपन् दाये दीप्सितसिद्धये ध्रुवपदं विप्रोविषिञ्चेच्छिवं ब्रह्माण्डव्याप्तदेहावसितहिमरुचा भासमाना भुजङ्गैः कंठे कालकबर्धा कलितशशिकलाश्चण्डकोदण्डस्ता रक्षा रुद्राक्षभूषा सुललित विभवा शाम्भवा मूर्तिभेदा रुद्रा श्रीरुद्र सूक्त प्रकटित विभवा न प्रयच्छन्त सौख्यं शुद्ध स्फटिक संकाशं शुद्ध विद्याप्रदायकं शुद्धं पूर्णचिदानन्दं सदा शिवमहं भजे सदा शिवमहं भजे।
ओम शं च मे मयश्च मे प्रियं च मे अनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वशश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च। श्रीमज्जगद्गुरो पंचाचार्य महाराज की जय। श्री संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। श्री महात्मा जगत ज्योति बसवेश्वर महाराज की जय। आता ज्या सद्भक्त आहेत आपण त्यांनी आज पूजेला बसलेले दाम्पत्य त्यांनी आता श्री शंभू महादेवाच्या पिंडीवर जलधारा धरायचा आहे। जर धरला नाही तर तुम्ही ओम नमः शिवाय म्हटलं तरी चालेल, काही चिंता नाहीये। आता जलधारा करून रुद्राभिषेक प्रारंभ होत आहे। ओम नमो भगवते रुद्राय हर ओम नमस्ते रुद्रमन्यवतो देशभे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यां मुदते नमः या तेषु शिवतमा शिवं बभूवते धनुः शिवा शरव्याय तोदयानो रुद्रन्वया या ते रुद्र शिवा तनोरघोरा पापकाशिने तया नस्तनुभाषं समया गिरिशं ताविचाकषे यामिषं गिरिशं तहस्ते बिभर्षस्तवे शिवां गिरिधृतां गुरु माहेकुं पुरुषं जगदा शिवेन वजसा त्वा गिरिशाच्छापदामसे यथा न सर्वमि जगदैक्ष्मं सुमना सदा अब्धवोचदधिवक्ता प्रथमो दैवोऽभिषेकम् अहिंगुश्च सर्वान् जम्भयन्त सर्वाश्च यातु धान्यः असोयस्ताम्रोरुणोत बभ्रुसु मङ्गलः ये चैमागुं रुद्राभितो दिक्षस्त्रिता सहस्रशो वैशाखुं हेडयिमहे असोयोऽवसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपादृशन्न दृशन्नुदाहार्यः उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयात्तिनः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो यस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो करं नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोराग्निर्योर्जां याश्च देहस्तैषवपराधा भगवो पप अवतत्य धनुस्त्वं सहस्राक्षशतेषुते निशिरे शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव विद्यं धनुकपरदिनं शिल्यो बाणवागुमुता अनेशन्नस्य शिवहापुरशनिशङ्करिः याते हेतिर्मीढष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमेक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वा इदाय नातताय दुष्णवे उभाभ्यां मुदते नमो बाहुभ्यां तव धनुने परिते धनुनो हेतिरस्मान् ऋणक्तु विश्वतः अथो यशिदिस्तभारे अस्मन्निदेहितं शम्भवे नमः नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरुषाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः इति प्रथमो नमाकः। ओम नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशाञ्जपदये नमो नमो रक्षभ्यो ऋकेशभ्यः पशूनां पदये नमो नमः सत्पिञ्जराय द्विषीमते पदीनां पदये नमो नमः बभृशाय द्विव्याधिनि अन्नानां पदये नमः नमो ऋकेशायोपविधिने पुष्टानां पदये नमो नमः भविष्यहेते जगतां पदये नमः नमो रुद्राय तथाविने क्षेत्राणां पदये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पदये नमो नमः रोहिताय स्थपदये वृक्षाणां पदये नमः नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पदये नमः नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पदये नमः नमो उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पदये नमः नमः कृष्णवीताय धावते सत्त्वानां पदये नमः इति द्वितीयो नमाकः। ओम नमः सहमानाय निव्याधिनाव्याधिनीनां पतये नमः नमः ककभाय निशङ्गने स्तेनानां पतये नमः नमो निशङ्गना श्रीमते तस्कराणां पतये नमः नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमः नमो नीचेरवे परिचराय रण्यानां पतये नमः नमः श्रुकाभिभ्यो जिगागं सद्भ्यो मुष्णतां पतये नमः नमो सिमद्भ्यो नक्तं चरद्भ्यकृतानां पतये नमः नमः उष्णीशिने गिरिचराय कुरुञ्चानां पतये नमो नमः ईशुमद्भ्यो धन्वा विवेश्चवो नमः नमः तन्वानिभ्यः प्रतिदधानेभ्यश्चवो नमः नमः इच्छभ्यो विसृजद्भ्यश्चवो नमः नमः स्याद्भ्यो विद्यद्भ्यश्चवो नमः नमः आसीनेभ्यश्चयानेभ्यश्चवो नमः नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्चवो नमः नमः तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्चवो नमः नमः सभाभ्यः नमः नमो अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्चवो नमः इति तृतीयो नमाकः। ओम नमः अव्यादिनेभ्यो विविधन्तिभ्यश्चवो नमो नमः उगुणाभिस्त्रकं हतिभ्यश्चवो नमो नमः कृत्सेभ्यः कृत्सपतिभ्यश्चवो नमो नमः भ्रातेभ्यः भ्रातपतिभ्यश्चवो नमः नमः गणेभ्यः गणपतिभ्यश्चवो नमो नमः विरूपेभ्यः विश्वरूपेभ्यश्चवो
नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यः रथपतिभ्यश्च वो नमः नमः सेनानिभ्यश्च वो नमः नक्षत्रसङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमः नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमः नमः कुलालेभ्यः करमारेभ्यश्च वो नमः नमः कुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यश्च वो नमः नमः शुकुरुभ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमः नमः मृगैभ्यश्वरीभ्यश्च वो नमः नमः श्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः इति नमः ओम नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शतकण्ठाय च नमः कपर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिविष्टाय च नमो मेषष्टमाय च शुमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो रुद्धाय च समृद्धने च नमो ग्रियाय च प्रथमाय च नमः शवे च जिराय च नमः शीघ्रियाय च शिभ्याय च नमो ऊर्म्याय च वस्वन्याय च नमः स्रोतश्चाय च द्विप्याय इति पंचमो नमः ओम नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमः मध्यमाय च वक्रतुण्डाय च नमः जगन्याय च बुद्धियाय च नमः स्वभ्याय च प्रतिसर्याय च नमो यम्याय च क्षेम्याय च नमो उर्वराय च कल्याय च नमः श्लोक्याय च वसन्याय च नमो वन्याय च भिक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः शिशेनाय च श्रुताय च नमः शूराय च विन्दते च नमो प्रविणे च भरतिने च नमो बिल्विने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च इति षष्ठो नमः ओम नमो द्वन्द्वभ्याय च अनन्याय च नमो विष्णवे च प्रमुषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिने च श्रुतिमते च नमः श्रीक्ष्णेशवे च आयुधने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च वक्त्याय च नमः काट्याय च नित्याय च नमः सूर्याय च सरस्याय च नमो नाभ्याय च वसन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमो इन्द्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च इति सप्तमो नमः हरः ओम नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च रुणाय च नमः शृंगाय च विश्वदेय नमः उग्राय च भीमाय च नमः ग्रेवदाय च दूरवदाय च नमः मन्त्रे च हनीसे च नमः वृक्षभ्यो नमः ताराय च तारकाय च नमः शम्भवे च मलभवे च नमः शंकराय च मस्कराय च नमः शिवाय च श्रुत्राय च नमः तेध्याय च कुल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः पुत्रनाय च उत्तरणाय च नमः आर्तर्याय च लब्ध्याय च नमः शिष्टाय च भिन्याय च नमः शक्त्याय च प्रवाह्याय च नित्यष्टमो नमः ओम नमः निन्याय च प्रपद्याय च नमः किंशिराय च क्षयणाय च नमः कपर्दिने च परस्तये च नमः कोष्ठाय च कियाय च नमः स्तल्भ्याय च गेहाय च नमः काट्याय च गौरिष्ठाय च नमो आमृयाय च निष्पाय च नमः भागंसव्याय च रदस्याय च नमः शिष्टाय च हरित्याय च नमः लप्याय च लप्याय च नमो उर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशक्त्याय च नमः पौर्माणाय च विघ्नते च नमः खिदते च प्रखिदते च नमो वक्किलिके भो देवानाग्मृदे भो नमो वीक्षणिके भो देवानाग्मृदे भो नमो वीक्षणके भो देवानाग्मृदे भो नमो निरते भो देवानाग्मृदे भो नमो दूर्गे भो देवानाग्मृदे इति नमो नमः ओम द्रावे अंधसस्पदे दरिद्रं नीररोहिता येषां पुरुषाणामेषां पशूनां महावीरमारोमो येषां किञ्चनामुदा याते रुद्रशिवा तनुशिवा विश्वाहवेशजे शिवा रुद्रस्य वेशजे तया नो मृडजीवसे इमागुं रुद्राय तवसे कपर्दिने क्षेद्वीराय प्रभरामहे मुदिं यथा नस्य मसतिपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननादुरं मृडानो रुद्रोधनो मयस्कृति क्षेद्वीराय नमसायुधे मुदे यच्छं च यश्चमनुराय जे पिता तदशां तव रुद्रप्रणीतौ मानो महन्तमतमानोर्भगं मानुक्षन्तमतमानुक्षतं मानवधिपितरं मोदमातरं प्रियामानस्तन्वः रुद्रवीर्षः मानस्तोकेतने मानयशुमानो घोषमानो स्वेषुरीर्षः वीरान् मानोरुद्रभामितो दर्शन्तो नमसायुधे मुदे आराध्य गोग्नं पुरुषग्निक्षेद्वीराय सुनमस्मै यस्वरक्षाजनो धीचन प्रियराजन शर्मचलभराः स्वे श्रुतं कर्तसदं निवानं मृगन्न भीमं पत्नुमुग्रमृडाजरितिरुद्रस्तवानोऽन्यं तस्मिन्वपन्तसेनाः वर्णवर्द्रस्य हेतुर्णकपर्ते सदर्मिदृगायो अवस्थिरामगोस्वस्तनुष्यमिडवस्तोकाय तनियाय मृडया मेढष्टमाशवतमाशवानस्मना भव परमेन्द्रिशाय धनुदाय कुटुम्बसनाजन्मनाग्निभृदागे विकिरिता विलोहिता नमस्ते अस्तु भगवान् यास्ते सहस्रग्निहेतया निमस्मन्योपन्दताः सहस्राणि सहस्रता बाहुवस्तवेदया तासां ईशानो भगवः प्राचीनामुखाकृते इति दशमो नमः ओम सहस्राणि सहस्रशो रुद्रादिभूम्यां तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे अस्मिन् मन्त्रणवे अन्तरिक्षे भवारे तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे नीलग्रीवाशतिकण्ठाः शर्वादक्षमाचराः तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे नीलग्रीवाशतिकण्ठाः दिवमुद्रोपसृताः तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे वृक्षेषु सस्मिञ्जरा नीलग्रीवाविलोहिताः तेषां सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसे भूतानामधिपतिविषिकाः सप्तपर्दिनः
तेषां सहस्रयोजनवदन्वानि जन्मसे अन्येषु विदन्ते पात्रेषु भुक्तोजनान् तेषां सहस्रयोजनवदन्वानि जन्मसे हे पथां पथिरक्षयाय प्रदायुधः तेषां सहस्रयोजनवदन्वानि जन्मसे तीर्थानि प्रचरन्ति सुखां कवलशन्नः य एतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्राविदस्य तेषां सहस्रयोजनवदन्वानि जन्मसे नमोऽर्त्रेभ्यो ये पृथिव्यां ये अन्तरिक्षे ये दिवे येषामन्नं द्वातो वर्षविश्वस्ते भवदश प्राचीर्दश दक्षिणादश प्रतीचिर्दशोर्दिचिर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नमृयन्तु तेयं दिष्मो यश्च नो द्वेष्टको जम्भे दधामि ॐ यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् एते सहस्रमयितं वाशामृतोर्मृतायन्तवेतानि यज्ञश्च मायया सर्वान् वयजामहे मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय मृत्युर्मे पाहि यो रुद्रो वाग्मयोऽसोषदिषु यो रुद्रो विश्वा भुवनानि विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु इत्येकादशो नामकः इति नमकाध्याय समाप्तः श्री एकादश रुद्रगण भगवान की जय श्रीमद् जगद्गुरो पंचाचार्य महाराज की जय अथ चमकाध्याये नमः अभिषेकः हरः ओम अग्नावेष्णो सजोषसेमा वर्धन्तु वाङ्गिरः धूम्नैर्वार्यभिरागतं वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसिद्धिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानः च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च मादितं च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च मा भोजश्च मे सहरश्च मे आयुश्च मे जराश्च मे आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मे अंगानि च मे स्थानि च मे परुंषि च मे शरीराणि च मे इति प्रथमोऽङ्कः ओम ज्येष्ठं च महाधिपत्यं च मे मन्वश्च मे भामश्च मे मश्च मे अम्भश्च मे धेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्रावया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे कृषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे विद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुखं च मे सुखं च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च इति द्वितीयोऽनुवाकः ओम शं च मे मयश्च मे प्रियं च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वशश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रवणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महच्च मे सविश्च मे ज्ञात्रं च मे आसूश्च मे प्रसूश्च मे स्थिरं च मे लयश्च मे ऋतं च मे अमृतं च मे अक्षमं च मे अनामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे अनमित्रं च मे अभयं च मे सुखं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे इति तृतीयोऽनुवाकः ओम उर्क च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधो च मे सन्धिश्च मे सपितिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मे द्विजं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभो च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे अक्षितिश्च मे कुय्यवा च मे अन्नं च मे अक्षुच्च मे व्रियश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिराश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधुमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मे अणवश्च मे शामकाश्च मे निवाराश्च मे इति चतुर्थोऽनुवाकः ओम अस्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे शकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे आयश्च मे शेषं च मे त्रपुश्च मे शामं च मे लोहं च मे अग्निश्च मे आपश्च मे विरुधश्च मे ओषधयश्च मे कुष्ठपच्चं च मे कुष्ठपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशुवारण्याश्च यज्ञेन गर्भतां वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे अर्थश्च मे यमश्च मे इतिश्च मे गतिश्च मे इति पंचमोऽनुवाकः ओम अग्निश्च मे इंद्रश्च मे सोमश्च मे इंद्रश्च मे सविता च मे इंद्रश्च मे सरस्वती च मे इंद्रश्च मे पूषा च मे इंद्रश्च मे बृहस्पतिश्च मे इंद्रश्च मे वितरश्च मे इंद्रश्च मे वरुणश्च मे इंद्रश्च मे त्वष्टा च मे इंद्रश्च मे धाता च मे इंद्रश्च मे विष्णुश्च मे इंद्रश्च मे अश्विनौ च मे इंद्रश्च मे मरुतश्च मे इंद्रश्च मे विश्वे च मे देवा इंद्रश्च मे पृथ्वी च मे इंद्रश्च मे अंतरिक्षं च मे इंद्रश्च मे धौश्च मे इंद्रश्च मे दिशश्च मे इंद्रश्च मे मूर्धा च मे इंद्रश्च मे प्रजापतिश्च मे इंद्रश्च मे
इति षष्ठो नमाकः ओम आगुंश्च मे रश्मिश्च मे अदाभ्यश्च मे अधिपतिश्च मे उपागुंश्च मे अन्तर्यामश्च मे इन्द्रावायुश्च मे मित्रावरुणश्च मे अश्विनोश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्त्री च मे अग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मे ऋतुग्रहश्च मे अधिग्राह्याश्च मे इन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्याश्च मे माहेन्द्रश्च मे आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे रोष्णश्च मे पात्निवतश्च मे हार्योजनश्च मे इति सप्तमो नमाकः ओम इदमश्च मे बहिरिश्च मे वेदिश्च मे दिष्णियाश्च मे श्रुतश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च मे उपरवाश्च मे अधिशमणेश्च मे द्रोणकलशश्च मे वायुव्यानि च मे पूतवृक्षमादवनीयश्च मे अग्निधरं च मे वृधानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे भजताश्च मे अवभृतश्च मे स्वगाकारश्च मे इत्यष्टमो नमाकः ओम अग्निश्च मे धर्मश्च मे अर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे अश्वमेघश्च मे पृथ्वीश्च मे आदित्यश्च मे दितिश्च मे दौश्च मे शक्करीरङ्गुलयोदिश्च मे यज्ञेन गर्भदां मृक्च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मे ऋतुश्च मे व्रतं च मे अहोरात्रयोरुष्ट्या बृहद्रथं तरे च मे यज्ञेन कल्पेताम् इति नवमो नमाकः हरः ओम गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रवीश्च मे दित्यवाड्च मे दित्योहि च मे पंचाविश्च मे पंचाविश्च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्साच मे तुर्यवाड्च मे तुर्योहि च मे षष्ठवाच मे षष्ठोहि च मे वक्षाच मे वशाच मे वृषभश्च मे देहश्च मे अण्डवांश्च मे धेनुश्च मे आयुर्यज्ञेन गर्भतां प्राणो यज्ञेन गर्भतां पानो यज्ञेन गर्भतां यानो यज्ञेन गर्भतां चक्षुर्यज्ञेन गर्भतां गुं श्रोत्रं यज्ञेन गर्भतां मनो यज्ञेन गर्भतां वाक् यज्ञेन गर्भतां आत्मा यज्ञेन गर्भतां यज्ञो यज्ञेन गर्भतां दशमो नमाकः ओम एकाच मे तिस्रच मे पंचच मे सप्तच मे नवच मे एकादश च मे त्रयोदश च मे पंचदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पंचविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकत्रिंशच्च मे त्रयत्रिंशच्च मे चतुर्षच्च मे अष्टौच मे द्वादश च मे षोडश मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मे अष्टाचत्वारिंशच्च मे भाजश्च प्रसवश्च बीजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यस्निव्यश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भवनश्च भवनश्चाधिपतिश्च इत्येकादशो नमाकः ओम इडादेव होर्मनोर्यज्ञनिर्बृहस्पतिरुत्थामदानि शगुंशिषति विश्वे देवाः सूक्तवाचः पृथ्वी मातर्मा माहे गुंसेर्मदमनिस्सय मदजनिस्सय मदवक्ष्यामि मदवदिष्यामि मदमतिं देवेभ्यः वाचमुद्यासगुं सुदृशेण्याम् मनुस्सेवस्तम्मा देवावन्तो शोभायै पितरो न वदन्तो ओम शान्ति शान्ति शान्तिः इति चमकाध्यायः समाप्तः। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। अथ पुरुष सूक्तेन महाभिषेकः ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शान्ति शान्ति शान्तिः। शिवः ओम भूर्भुवः स्वाहा ओम रेणुकदारुकघण्टाकर्णधेनुकर्णविश्वदान् पञ्चेतान् जगदाचार्यान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। शिवः ओम भूर्भुवः स्वाहा हरः ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्रपादं सभूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेदगुं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उदामृतत्वस्येषानः यदन्नेनातिरोहते एतावानस्य महिमादो जायाङ्गुश्च पुरुषः पादोऽस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादोर्भवदेत्पुरुषः पादोऽस्येह भवात् पुनः ततो विश्वम्यक्रामुद शासनानशनेऽभे तस्मात् विराट जायत विराजोऽधिपुरुषः स जातोऽतिरिचत पश्चात् भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवायज्ञमदन्वदा वसन्तो अस्यासि राजम् ग्रीष्मयुग्म शरद्धवेः सप्ताशासन् परिदयः
सप्त समिदकृताः देवाय यज्ञं तन्वानाः अवग्नन् पुरुषं पशुं तं यज्ञं वैरिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा यजन्तः साध्या ऋषयश्च ये तस्माद् यज्ञात् सर्वतः सम्प्रदं पृषदाजं पशुं स्थातुं चक्रे वायव्यान् आरण्यान् ग्राम्याश्च ये तस्माद् यज्ञात् सर्वतः पृच्छसामानि जग्निरे सन्दातुं च जग्निरे तस्मात् यजोस्तस्मादजायत तस्मादश्वाजायन्त एकेचो भयादतः गावो जग्निरे तस्मात् जाता जावयः यत्पुरुषं यदुदुः कतिधा विकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहु कावु रूपादा उच्चेते ब्रह्मणस्यमकमासीद बाहो राजन्यकृतः ओरो तदस्य यद्वैश्यः पव्यागं शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षुस्तूरो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्यासिन्दरिक्षगुं शेष्णोजौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिश्य श्रोत्रात् तथा लोकागमकल्पयन् वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा विवदन् यदास्ते दाता प्रस्ताद्य मुदा जहार शक्रप्रविद्वान् प्रतीर्षः त्वमेव विद्वान् मृतैः भवते नान्यपन्थायिनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेह नाकं महिमानः सचन्त्र यत्र पूर्वे साभ्या सन्ति देवाः अभ्यसम्भूत पृथ्वे रसाच्च विश्वकर्मण समवर्ततादि तस्य दृष्टाविदद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्ने वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसः प्रस्तात् त्वमेव विद्वान् मृतीय भवते नान्यपन्था विद्यते अयनाय प्रजापतिश्चरति गर्भ्यन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीराः परिजानन्ति योनेन् मरीचीनां पदमिच्छन्ति वेदसः यो देवेभ्यादपति यो देवानां पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो ऋचाय ब्राह्मणे ऋचं ब्राह्म्यं जनयन्तः देवाग्रे सदब्रवन्नयस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा सन्वसे हिष्यते लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अस्मिनो व्याप्तम् इष्टं मनुष्याणाम् अमुं मनुष्याणां सर्वं मनुष्याणाम् ॐ तत्संयोरारुणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञवदे दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जगातु भेषजं शन्नोतु द्विपदे शं चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः यद्यत् श्री भवानी शङ्करार्पणमस्तु शुभं भवतु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ द्यौः शान्तिः रक्तरिक्षं शान्तिः पृथ्वी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिर्वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वगुं शान्तिः सामा शान्तिरेधिः सर्व सद्भक्तांनी जसं आम्ही मंत्र म्हणतो तसे मंत्र म्हणा. जर आपल्याला मंत्र आला नाही तर ओम नमः शिवाय असे म्हणायचं आहे. अथ पाणी मंत्र ओम निधनपतये नमः निधनपदांतिकाय नमः ओम ऊर्ध्वाय नमः ऊर्ध्वलिंगाय नमः ओम हिरण्याय नमः हिरण्यलिंगाय नमः ओम सुवर्णाय नमः सुवर्णलिंगाय नमः ओम दिव्याय नमः दिव्यलिंगाय नमः ओम भवाय नमः भवलिंगाय नमः ओम शर्वाय नमः शर्वलिंगाय नमः ओम ज्वालाय नमः ज्वाललिंगाय नमः ओम ज्योतिषे नमः ज्योतिर्लिंगाय नमः ओम शिवाय नमः शिवलिंगाय नमः ओम आत्माय नमः आत्मलिंगाय नमः ओम परमाय नमः परमलिंगाय नमः ओम सद्गुरुवे नमः ओम श्री कुलदैवतेश्वराय नमः ओम एतत् सोमस्य सूर्यस्य सर्वलिंगं स्थापयति पाणिमन्त्रं पवित्रं प्रीयतां 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 न मम इदं न मम इति एकादश रुद्रगण भगवान की
जय, श्री भोलेनाथ भगवान की जय, श्री शंभुनाथ भगवान की जय। हर 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 हर। सर्व सद्भक्तांनी शिवभक्तांना अधिक मासानिमित्त जे आपण पूजेला बसलेला आहे ते सर्व दाम्पत्य आता पंचामृत अभिषेक होत आहे। ओम नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च रुणाय च नमः शंगाय च पशुपते च नमः उग्राय च भीमाय च नमः अग्रेवदाय च दूरवदाय च नमः हन्त्रे च हनीयसे च नमः वृक्षेभ्यो नमस्ताराय च तारकाय च नमः शंभवे च नमः भवे च नमः शंकराय च मस्कराय च नमः शिवाय च शिवसराय च नमः तीर्थाय च कुल्याय च नमः पाराय च वाराय च नमः वृतरणाय च उत्तरणाय च नमः आदराय च लाभ्याय च विशेषाय च भिन्नाय च नमः शकताय प्रवाह्याय च इति पंचामृतेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि। शिवशंभुनाथाय नमो नमः, भोलेनाथाय ते नमो नमः, एकादश रुद्रगणदेवताभ्यो नमो नमः। ओम नमः शिवाय। हर शंभु महादेवा, भोलेनाथाय ते नमो नमः। अथ शिवलिंगाष्टकम्। ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गम् निर्मलभासितशोभितलिङ्गम् जन्मजदुःखविनाशकलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहनकरुणाकरलिङ्गम् रावणदर्पविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शुद्ध सुगंध सुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धन कारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। दक्षकुयज्ञविनाशकलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं कनकमहामणिभूषितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमोद्भवकारणलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गं परात्परं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। अथ द्वादश ज्योतिर्लिङ्गस्तोत्रम् सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालम् ओङ्कारममलेश्वरम् परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमाशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां ति विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं गुरुस्नेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायप्रातः पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। तुम्हें नहाने के लिए मैं निर्मल गंगा जल लाया हूँ। मैं निर्मल गंगा जल लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। तुम्हें लगाने के लिए मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ। मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। त्रिजन्म पाप नाश
दर्शन के लिए श्री धूप दीप मैं लाया हूँ, श्री धूप दीप मैं लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विश्व के शांति के लिए मैं पंचामृत भोज लाया हूँ, मैं पंचामृत भोज लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। संकट नाशन के लिए मैं घंटानाद करता हूँ, मैं घंटानाद करता हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विषय वासना नाशन के मैं सुवर्ण दक्षिणा लाया हूँ, मैं सुवर्ण दक्षिणा लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विषय वासना नाशन के मैं सुवर्ण दक्षिणा लाया हूँ, मैं सुवर्ण दक्षिणा लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। नम्र भाव से भजता हूँ मैं तुमसे वर मुक्ति चाहता हूँ, मैं तुमसे वर मुक्ति चाहता हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। आता काही क्षणात शिवाष्टोत्तर शतनामावली प्रारंभ होत आहे। तरी सर्व सद्भक्तांनी आपण हात जोडून ओम नमः शिवाय हा मंत्रोच्चार करायचा आहे।
ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। सर्व सद्भक्तांनी हात जोडून आता ओम नमः शिवाय हा मंत्रोच्चार करायचा आहे। आता शिवाष्टोत्तर शतनामावली प्रारंभ होत आहे। सर्व संकष्ट व सर्व पीडा व सर्व दुःख निवारणासाठी श्री शंभू महादेवांना उमा महेश्वरांना आपण त्यांना शरण जाऊन त्यांचे हे करायचं आहे, आराधना करायचं आहे। आता सर्व शिवभक्त व महादेव भक्त यांनी ओम नमः शिवायचा मंत्रोच्चार करायचा आहे। ओम शिवाय नमः ओम शिवाय नमः ओम महेश्वराय नमः ओम शिवाय नमः ओम शंभवे नमः ओम शिवाय नमः ओम पिनाकिने नमः ओम शिवाय नमः ओम शशिशेखराय नमः ओम शिवाय नमः ओम वामदेवाय नमः ओम शिवाय ओम विरूपाक्षाय नमः ओम शिवाय नमः ओम कट्वांगिने नमः ओम शिवाय नमः ओम नीललोहिताय नमः ओम शिवाय नमः ओम शूलपाणये नमः ओम शिवाय नमः ओम शंकराय नमः ओम शिवाय नमः ओम शूलपाणये नमः ओम शिवाय ओम कट्वांगिने नमः ओम शिवाय ओम विष्णुवल्लभाय नमः ओम शिपिविष्टाय नमः ओम अंबिकानाथाय नमः ओम श्रीकंठाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम भवाय नमः ओम शर्वाय नमः ओम त्रिलोकेशाय नमः ओम शितिकंठाय नमः ओम शिवाप्रियाय नमः ओम उग्राय नमः ओम कपालिने नमः ओम कामारये नमः ओम अंधकासुरसूदनाय नमः ओम गंगाधराय नमः ओम ललाटाक्षाय नमः ओम कारकाराय नमः ओम कृपानिधये नमः ओम भीमाय नमः ओम परश्वहस्ताय नमः ओम मृगपाणये नमः ओम जटाधराय नमः ओम कैलासवासिने नमः ओम कवचिने नमः ओम कठोराय नमः ओम त्रिपुरांतकाय नमः ओम वृषांकाय नमः ओम वृषभारूढ़ाय नमः ओम भस्मोद्धूलित विग्रहाय नमः ओम सामप्रियाय नमः ओम स्वरमयाय नमः ओम त्रिमूर्तये नमः ओम अजनीश्वराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नमः ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः ओम हविषे नमः ओम यज्ञपतये नमः ओम सोमाय नमः ओम पंचवक्त्राय नमः ओम सदाशिवाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम वीरभद्राय नमः ओम गणनाथाय नमः ओम प्रजापतये नमः ओम हिरण्यरेतसे नमः ओम दुर्धर्षाय नमः ओम गिरीशाय नमः ओम गिरिशाय नमः ओम अनघाय नमः ओम भुजंगभूषणाय नमः ओम भर्गाय नमः ओम गिरिधन्वने नमः ओम गिरिप्रियाय नमः ओम कृत्तिवाससे नमः ओम पुरारातये नमः ओम भगवते नमः ओम प्रमथाधिपाय नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम सूक्ष्मतनवे नमः ओम जगद्रूपिणे नमः ओम जगद्गुरवे नमः ओम व्योमकेशाय नमः ओम महासेनजनकाय नमः ओम चारुविक्रमाय नमः ओम रुद्राय नमः ओम भूतपतये नमः ओम स्थानवे नमः ओम महिर्बुद्ध्याय नमः ओम दिगंबराय नमः ओम अष्टमूर्तये नमः ओम अनेकात्मने नमः ओम सात्विकाय नमः ओम शुद्धविग्रहाय नमः ओम शाश्वताय नमः ओम खंडपर्शवे नमः
ओम अजाय नमः ओम पाशविमोचकाय नमः ओम मृडाय नमः ओम पशुपतये नमः ओम देवाय नमः ओम महादेवाय नमः ओम अव्ययाय नमः ओम पराय नमः ओम पूजदन्तभिरे नमः ओम अव्यग्राय नमः ओम दक्षध्वरहराय नमः ओम हराय नमः ओम भगनेत्रवृते नमः ओम अव्यक्ताय नमः ओम सहस्राक्षाय नमः ओम सहस्रपदे नमः ओम अपवर्गप्रदाय नमः ओम अनन्ताय नमः ओम तारकाय नमः ओम परमेश्वराय नमः ओम इष्टलिंगाय नमः ओम प्राणलिंगाय नमः ओम भावलिंगाय नमः ओम श्री जगद्गुरु रेवणाराध्याय नमः ओम श्री जगद्गुरु मरुडाराध्याय नमः ओम श्री जगद्गुरु यकोरामराध्याय नमः ओम श्री जगद्गुरु पंडिताराध्याय नमः ओम श्री जगद्गुरु विश्वाराध्याय नमः ओम शिवाय नमः ओम त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च श्रियायुधं त्रिजन्म पाप संहारम् एकबिल्वं शिवार्पणम् इति बिल्वपत्राणि धारयामि। ओम नमः शिवाय। शंभुनाथाय नमो नमः। भोलेनाथाय ते नमो नमः। सकल संकष्ट निवारण श्री भोलेनाथाय ते नमो नमः। सुशांतिर्भवतु सन्मंगलानि भवन्तु भ्रमन्तु दीर्घमायुः। ओम नैवेद्यं शतसोपेतं नानाक्षतमनिगं ददक्षीरतोपेतं नैवेद्यं प्रतिगृहं नैवेद्यं दिशे स्वार्घ्यं भवपाणीयं समर्पयामि। ओम नैवेद्यं दिशे स्वार्घ्यं भवपाणीयं समर्पयामि। उमा महेश्वरभ्यां ते नैवेद्यं निवेदयामि। हर शंभुनाथाय नमः। भोलेनाथाय नमो नमः। ಈಗ ಯಾರು यावर नाडी ಮಾಡೋಕೆ ತಯಾರಿ। हर शंभुनाथाय ते नमो नमः। श्री भोलेनाथाय ते नमो नमः। सकल संकष्ट सर्व पीडा सर्व दुख निवारणार्थ श्री भोलेनाथाय ते नमो नमः। ओम नमः शिवाय। श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे संस्थापक व अध्यक्ष श्री महेश स्वामी यांनी अधिक मासानिमित्त संकल्प केला होता की सर्व भक्तांना घरामध्ये बसून कसं श्री विष्णू याग व लक्ष्मी याग करता येईल किंवा बघता येईल आणि ह्या उद्देशाने त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये शिवरुद्राभिषेक सर्व भक्तांपर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे। तर सर्व भक्तांनी आपापल्या बंधू व भगिनी नातेवाईक व मित्रमंडळी यांना सांगायचं आहे की शिव महिमा या पेजवर तुम्ही लाईव्ह रुद्राभिषेक बघा किंवा सायंकाळचा जो विष्णू याग व लक्ष्मी याग आहे तो तुम्ही अवश्य आवर्जून बघा असे त्यांना सांगायचं आहे। जसं तुम्ही पुण्य कमवलेला आहात तसे त्यांना सुद्धा पुण्य कमवायला सांगा आणि पुण्य आणि दान धर्म जप तप जेवढं केलं होतं तसंच आपण एक शेअर केल्यानंतर तेवढा फलद्रूप मिळतो का त्यांनीही सुद्धा सहकुटुंब व सहपरिवार तुमच्या वतीने त्यांनी घरामध्ये लाईव्ह बघतात का एकेकांना अजून माहित नाहीये। त्यांनी अजून आम्हाला फोन करून विचारू लागले की महाराज हे नंबर कोणाचा आहे आणि लिंक पाठवा असं आम्हाला विचारू लागले आहेत। तरी पण आपले मित्रमंडळी नातेवाईक जेवढा आहेत तेवढं तुम्ही त्यांना सांगा आणि आवर्जून हे करा का विशेष म्हणजे वर्षातून एकदा तर श्रावण मास येतो पण 3 वर्षातून एकदा येतो म्हणजे तो अधिक मास मलमास पुरुषोत्तम मास। या मासामध्ये जेवढा आपण दान धर्म जप तप याग यज्ञ क्रिया करतो तेवढं महत्वाचं आहे। हा विश्वशांती व जनकल्याणार्थासाठी हा अनुष्ठान आहे जो सर्व सद्भक्त व सर्व गुरु व सर्व जगद्गुरु मिळून हा कोरोना महामारी निवारणासाठी सर्वजण मिळून आपण मंत्रोपचार व तंत्र यंत्र याग यज्ञ क्रिया करायचा असतो। जेवढा सद्भक्तांनी करू इच्छितात तेवढं तुम्ही करा। जेवढा आम्ही गुरुवर्य आहेत तेवढं आम्ही करतो। जेवढं जगद्गुरु आहेत तेवढं त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांनी करून घेतात व करतात। आता श्री शंभू महादेवांच्या चरणी आपण एवढंच प्रार्थना करायचं आहे की लवकरात लवकर मंदिर उघडावा आणि सर्व सद्भक्त व देव यांच्यात चरणामध्ये शिरसाष्टांग नमस्कार करायचा आहे सर्व सद्भक्तांना की श्री महादेवांच्या चरणी आपण येऊन शिरसाष्टांग नमस्कार करून जे आपलं संकट आहे निवारणासाठी मंदिरापर्यंत येऊन ते हे करते। आता श्री शंभू महादेवांचा आरती होईल तर आपण हात जोडून नमस्कार करायचा आहे।
श्री गणपति गजानन भगवान की जय। श्री विघ्नेश्वर भगवान की जय। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर वटशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी मुकुमकेश्वरा हिरे जलित मुकुट शोभा तो भारा ऋणझुणती नो पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रियनैना दास रामाचा वाटपावे सजनान संकष्टी अवे निर्वांगी रक्षा जय देव जय मंगल मूर्ती ओ मंगल मूर्ती मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती देव जय देव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा वन्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळो भावार्थी ओ वाळो तुझ कर्पूर गौरा देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा विल्हाळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा देव वाळो भावार्थी ओ वाळ तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचिता हर हर जे उठिले ते त्वाम सूरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळो भावार्थी ओ वाळो तुझ कर्पूर गौरा व्याघ्रांबर फणिवर धर सुंदर मदनारे पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ तिलक रामदासांतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळो भावार्थी ओ वाळो तुझ कर्पूर गौरा जय देव हर ओम कर्पूर गौरम कर्णावतारम संसारसारम भुजगंधरहारम सदा वसंतं हृदयारंदे भवन भवामी सहितं नमामि कर्पूर दीपं निराजयामि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्य सन्नादेहनाकं महिमान सजन्क्रियत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाय प्रसयसाहिने नमो भयं वै श्रवणाय कुर्महे समे कामाक्षमयं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महादेवाय नमः ओम वागर्थाय संतृप्तो वागर्था प्रतिपते जगदत्रोन्धे पार्वती परमेश्वरो सांबजे नमः पार्वतीपतेश्वर हर महादेव श्री भोलेनाथ भगवान की जय श्री शंभुनाथ भगवान की जय श्री एकादश रुद्रगण भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव। आता सर्व सद्भक्तांना आज वार शनिवार द्वितीया तिथी विशेष रेवती नक्षत्र आहे। सर्व सद्भक्तांनी याचा पूजेचा आनंद घेतलेला आहात। सायंकाळच्या टायमाला ज्या भक्तांना श्री गणेश याग श्री विष्णू याग व श्री लक्ष्मी यागासाठी बसायचं आहे त्या भक्तांनी श्री महेश स्वामी यांच्याकडे नाव नोंदवायचं आहे। आणि हा जो पूजा व यज्ञ क्रिया जो आहे हे विश्व कल्याण भारत कल्याण व जन कल्याणार्थासाठी आहे। तरी सर्व सद्भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित होऊन मंत्रोपचार करायचा आहे।
जर तुम्ही इथं आले नाही तरी काय झालेलं, घरी बसून तुम्ही मंत्रोपचार करू शकता. म्हणजे भारत कल्याणासाठी म्हणा, विश्व कल्याणासाठी म्हणा, जनकल्याणासाठी आपला योगदान फार महत्वाचा असतो. सर्व भक्तगण मिळून हा सर्व संकल्प आपण करायचा आहे आणि कोरोना महामारी विषाणू अत्यंत लवकरात लवकर निघून जावा म्हणून जो महेश स्वामी यांचा संकल्प आहे ते आम्ही आणि तुम्ही सर्व मिळून गुरु व जगद्गुरु भक्त व शिष्य सर्वजण मिळून हा कोरोना महामारी लवकरात लवकर पळवून लावायचा आहे. आता सकाळचा सत्राचा पूजेचा येथेच संपन्न झालेला आहे. तरी सर्व सद्भक्तांनी हात जोडून क्षमा प्रार्थना करायचा आहे. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा दे विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिते संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वांग्रो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं करचरणं कृतं महा कायजं कर्मजं महा श्रवणनयनजं महा मानसं महापराधनं विहितमाविहितं वा सर्वमेतदक्ष्मस्व. जय जय करणार्थे श्री महादेव शंभो. हर हर करणार्थे श्री महादेव शंभो. शिव शिव करणार्थे श्री महादेव शंभो. आणि समय तेवढं. आता सर्व सद्भक्तांनी सायंकाळच्या टायमाला रेवती नक्षत्र असल्यामुळे आज खास विशेष यज्ञ व याग आहे. तरी सर्व सद्भक्तांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. आसन करा. आज ज्या भक्तांना सायंकाळी होमासाठी बसायचं आहे त्यांनी श्री महेश स्वामी यांच्याकडे नाव नोंदवायचं आहे. रेवती नक्षत्र असल्यामुळे विशेष यज्ञ याग क्रिया कर्म आहे. तरी सर्व सद्भक्तांनी याचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. तरी सर्व सद्भक्त सकल संकष्ट निवारण व्हावा म्हणून आता आम्ही श्री शंभू महादेवा चरणी प्रार्थना करतो की कोरोना महामारी लवकरात लवकर संपुष्टात यावा आणि सर्व सद्भक्त तुमच्या चरणी मंदिरात येऊन शिरसाष्टांग नमस्कार करावा आणि त्यांचा सुख शांती समाधानासाठी श्री उमा महेश्वर यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो व साष्टांग नमस्कार करतो. आणि या सकाळच्या सत्राचा पूजेचा आम्ही येथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती.